या 2.5 वर्षामध्ये सुमारे 2700 कोटी रुपयाचे विकास कामं आपण आपल्या मतदारसंघात आहे. एकीकडे सांगतायत की विकास कामं केलेत, मग अशा वेळी गाव भेट दौरा कशासाठी? आपल्या नावाची चर्चा का? पुन्हा वडिलांना संधी का नाही? नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीच्या महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये. आणि आता सध्या आपण एरंडोल विधानसभामध्ये आलेलो आहोत आणि आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी अमोल पाटील उपस्थित आहेत. खरं तर आगामी काळामधील त्यांचं विजन नेमकी काय आहे ते आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेणार आहोत. सर, स्वागत आहे सर्वप्रथम आपलं. नमस्कार. मला सांगा, सध्या आपण गावभेट दौरे वगैरे घेतायत, काय एकंदरीत गावभेट दौऱ्यामागची परिस्थिती आहे आणि काय नियोजन तुमचं आहे की आगामी काळात नेमकी काय विजन ठेवून आपण गावभेट दौरे घेताय? गावभेट दौरे करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की ह्या 2.5 वर्षात जो मतदारसंघात विकास झालेला आहे त्याच्याबद्दल सर्व ग्रामस्थ आपल्याजवळ एक समाधान व्यक्त करतात. आणि जी कामं आपण आश्वासनं आजपर्यंत दिलेली होती त्याच्यापेक्षा दुपटीने तिपटीने प्रत्येक गावागावात ही कामं झालेली आहेत. म्हणजे लोकांनी अपेक्षा केल्यापेक्षा त्याच्याहून जास्त बोनस कामं लोकांना या पंचवार्षिकमध्ये मिळालेली आहेत. म्हणजे मी तर असं म्हणेल की गेल्या 75 वर्षाच्या कालखंडात अशी ही पंचवार्षिक आलेली आहे की मागच्या 75 वर्षाची कामं आणि ह्या 5 वर्षाची कामं ही एकीकडे. नक्कीच. आपण गावभेट दौरे करतायत, दुसरीकडे विरोधक मात्र टीका करताना दिसत आहेत की आमदार पुत्र आताच गावभेट दौरे नेमकी का करतायत? एकीकडे सांगतायत की विकास कामं केलेत, मग अशा वेळी गावभेट दौरा कशासाठी? नाही, गावभेट दौरा आपण आत्ताच करतोय असं काही परिस्थिती नाही आहे. 5 वर्ष ही गावभेट दौरे आमचे चालूच असतात. म्हणजे कुठे लग्नाला जाणे, कुठे कोणाचं निधन झालं असेल तिथे जाणे, किंवा कोणत्याही प्रसंगावर रूप आपण फिरतच असतो. असं की बा आम्ही आज फिरतोय अशातला भाग नाही आहे. गेली 5 वर्ष नाही, गेली 20 वर्षापासून मी स्वतः सक्रिय राजकारणात आहे की आजच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपण फिरतोय अशातला काही भाग नाही. मला सांगा की सध्या या ठिकाणी काय परिस्थिती आहे? कारण आपण जर बघितलं असेल तर राज्य लेवलवरती शिवसेना जी होती त्याच्यामध्ये 2 गट निर्माण झाले. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत त्या ठिकाणी देखील कार्यकर्त्यांची विभागणी झालेली आहे. अशा वेळी आपल्याला काय वाटतं 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय परिस्थिती राहील? विभागणी जरूर झाली असेल महाराष्ट्रामध्ये, पण आपल्या एरंडोल विधानसभा मतदारसंघात तशी परिस्थिती नाही आहे. जी लोक 2019ला आपल्यासोबत होती ती सर्व लोक म्हणजे 100% जवळपास संघटना ही आमच्यासोबत आहे, म्हणजे शिंदे साहेबांसोबत आहे. वडील विद्यमान आमदार आहेत, त्यांनी देखील अनेक विकास कामं आणलेली आहेत. आपल्या नावाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. तर अशा वेळी आपल्या नावाची चर्चा का? पुन्हा वडिलांना संधी का नाही? वडिलांना संधी किंवा मला संधी हा विषय नाही आहे. दोघांपैकी कोणीही असेल तरी मला चालेल, मला काहीच अडचण नाही. पण एक तरुण म्हणून आमच्या तरुण कार्यकर्त्यांची इच्छा आहे की मी पुढे व्हावं. आणि गेल्या 20 वर्षापासून मी देखील एक सक्रिय राजकारणामध्ये काम करतोय. पारवा कृषी उत्पन्न बाजार समितीचा मी सलग 13 वर्ष सभापती म्हणून काम पाहिलंय. पारवा नगरपालिकेमध्ये मी 5 वर्ष नगरसेवक आणि गटनेता म्हणून काम पाळलंय. माझी जिल्हा बँकेत 2री टर्म आहे आणि आता मी सध्या उपाध्यक्ष या पदावर तिथे कार्यरत आहे. म्हणून माझ्या मतदारसंघातील तरुण लोकांना असं वाटतं की मी पुढे यावं आणि या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करावं, म्हणून त्यांची मागणी आहे काही प्रमाणात की मी स्वतः उभं राहावं असं म्हणून. बाकी वडील आणि मी असं याच्यामध्ये काही हे नाहीये. नक्कीच. आपण जर बघितलं तर एरंडोलचा आतापर्यंत एक इतिहास राहिलेला आहे की दर 5 वर्षाला या ठिकाणचं सत्तागारण आपल्याला बदलताना दिसत आहे. यावेळी काय वाटतं तुम्हाला? यावेळी देखील बदलेल? दर 5 वर्षांनी उमेदवार तेच होते, पण आता उमेदवार बदलले. जर मी उभा राहिला तर तो उमेदवार बदल होईल, त्याच्यामुळे ते सूत्र इथे लागू पडणार नाही. तर वाटतंय काही बदल त्याच्यामध्ये असेल आगामी काळात? नाही होणार. तर आपण जर बघितलं तर एकीकडे एकनिष्ठ आणि दुसरीकडे गद्दारी असे शब्दांचे प्रयोग आपल्याला दोन्हीही शिवसेनामध्ये, म्हणजे उबाटा असेल किंवा शिवसेना शिंदे साहेबांच्या असेल, या दोन्हीमध्येही अशा पद्धतीनं एकमेकांना आरोप प्रत्यारोप केले जातात. तर काय वाटतं या ठिकाणच्या स्थानिक राजकारणावर या सगळ्या गोष्टींचा परिणाम होईल? आता आपण एक शब्द प्रयोग केले की गद्दारी आणि एकनिष्ठता. तर गद्दारी आणि एकनिष्ठता या शब्दाचे प्रयोग करताना सर्व पक्षाच्या लोकांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं माझं एक तरुण कार्यकर्ता म्हणून माझं स्वतःचं मत आहे. की गद्दारी या शब्दावर जर आपण बोलायला गेलो तर 2019 साली ज्या वेळेला युती करून शिवसेना आणि भाजप सोबत लढली त्यावेळेस आदरणीय उद्धव साहेबांनी इकडे युती करून इलेक्शन लढले आणि नंतर आफ्टर इलेक्शन तुम्ही युती राष्ट्रवादीशी आणि काँग्रेसशी केली, मग ती गद्दारी नव्हती का? मग त्याला गद्दारी नाही म्हणायचं का आपण? मग आता परत ती अलायन्स या शिंदे साहेबांच्या रूपाने परत जर आपण ती अलायन्स जुनी अलायन्स घडवून आणली आहे तर त्याला गद्दारी आपण कसं काय म्हणू शकतो?
मग दोघांना ते सूत्र लागू पडेल. विद्यमान आमदार जे आहेत आबासाहेब पाटील यांनी देखील सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळी शिवसेना फुटली, पक्ष फुटी झाली, त्यावेळेस सर्वप्रथम पाठिंबा देणारे ते होते. काय नेमकी परिस्थिती होती तेव्हा आणि कोणत्या याच्यासाठी त्यांनी हा पाठिंबा जाहीर केलेला होता? नेमकी काय त्यांची कन्सेप्ट होती तेव्हाची? त्याच्या मागे भरपूर कारणं आहेत की एखादा 6-6 टर्म लढलेला माणूस एका फटक्यात इतका निर्णय घेऊ शकतो, याच्या मागे नक्कीच काही वर्षापूर्वी किंवा त्याच्या बॅक स्टेजला काहीतरी घडत असलं पाहिजे, म्हणून ही भूमिका घेण्याची वेळ आमच्यावर आली. आणि त्याच्यामुळे ती गेल्या 1-1.5 वर्षापासून खूप संघटनेमध्ये अस्वस्थता होती. हे बाहेरून जे मुंबईहून संपर्क प्रमुख नेमले जायचे ते मतदारसंघामध्ये शहाच्या राजकारणाला बळ द्यायचे आणि त्याच्या माध्यमातून मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये मतभेद निर्माण करण्याचे कामं हे पूर्वीच्या शिवसेनेमध्ये, म्हणजे अखंड शिवसेना ज्या वेळेला होती त्यावेळेला हे सगळे कारनामे चालू होते. त्याला आधीच आम्ही खूप कंटाळलेलो होतो. त्यामुळे हा निर्णय घेणं एक म्हणजे कदाचित शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतला नसता तर आम्ही भविष्यात शिवसेनेत देखील राहिलो असतो का नाही राहिलो असतो ही शंका आहे. पण ज्या शिवसेनेनं 6 वेळा आपल्याला या ठिकाणी उमेदवारी दिली होती, त्या शिवसेनेला सोडून आपण एकनाथ शिंदे साहेबांची साथ दिली, म्हणजे तेव्हा पक्ष देखील त्यांच्या सोबत नव्हता. अशा वेळी या ठिकाणच्या एकनिष्ठ जे काही शिवसैनिक होते तळागाळातील, त्यांना आपला हा निर्णय पटेल, काय विचार झाला होता त्यावेळी आणि कसं फेस करत होते या सर्व गोष्टींना? निर्णय पटेल किंवा नाही पटेल हा विषय आपण या विषयावर नंतर बोलू. पण एखादा निर्णय, तुम्ही घेतलेला निर्णय हा योग्य कसा आहे हे पटवून देण्याची ताकद जर तुमच्यात असेल तर तुम्ही निर्णय घेताना माणूस घाबरत नाही. आणि ती क्षमता वडिलांमध्ये होती, आमच्यामध्ये होती, म्हणून आम्ही हा तडकाफडकी निर्णय घेतला की आपल्याला आता यांच्यासोबत राहायचं नाही. कारण की 2.5 वर्ष सरकार असताना म्हणजे साधं भेटणं सुद्धा सीएम साहेब भेटायचे सुद्धा नाही. सीएम साहेब सोडा, त्यांचे सुपुत्र आदित्य साहेब हे सुद्धा भेटायचे नाही, आमदारांना भेटायचे नाही. विकास कामं मतदारसंघातली रखडलेली होती. आता पहिल्या 2.5 वर्षाचा जर आपण रेशो बघितला तर मतदारसंघामध्ये फारशी विकास कामं आलेली नाही आहेत. या 2.5 वर्षामध्ये सुमारे 2700 कोटी रुपयाची विकास कामं आपण आपल्या मतदारसंघात आणलेली आहे. शिंदे साहेबांकडे जा तुम्ही, पत्रावरती लगेच एन्डोर्समेंट होते, पत्रावर लिहिले जातात तात्काळ कारवाई करावी. मतदारसंघात इतके कामं आले, त्या कामांची लिस्ट आपण इथे सांगत बसलो तर कमीत कमी 2-3 तास देखील अपूर्ण पडतील. त्या खोलात आपण नंतर जाऊ. परंतु जे मूलभूत विकास कामं होते, आता समजा दोन्ही शहरांच्या भुयारी गटारी असतील, दोन्ही शहरांच्या एरंडोल पारोळ्याच्या पाणी पुरवठा योजना असतील, ओपन स्पेस डेव्हलपमेंट करायचं गोष्टी असतील, चौक सुशोभीकरण असतील, प्रत्येक खेड्यापाड्यांवरती बारीक सारीक विकास कामं, 2700 कोटी रुपयाचा निधी 2.5 वर्षात येणं ही सोपी गोष्ट नाही आहे. ती कामं संपायला माझ्याकडे अजून 3 वर्ष लागणार आहेत. आता पारोळा शहरासाठी अद्ययावत नाट्यगृह 15 कोटी रुपयाचं, एरंडोल शहरासाठी 5-5 कोटी रुपयाचे 3 नाट्यगृह, ह्या गोष्टी सोप्या नाही आहेत. ह्या गोष्टी घडून आल्या. आपण नेहमी बघितलं की ज्या वेळी म्हणजे भाजप असेल किंवा शिवसेना, शिंदे गट आपण म्हणू शकतो की या सर्वांनी काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल यांच्यावरती घराणेशाहीचे आरोप केले होते. तर याच ठिकाणचे आपण जर लोकप्रतिनिधी बघितले स्थानिक पातळीवरती, ते देखील आरोप करताना बघायला मिळतात की ही एक घराणेशाही आहे. आधी ते आमदार झालेत, आता त्यांचे पुत्र होतील, त्यांच्याच पुत्राला का देतात? तर अशा वेळी आपल्याला वाटतंय की त्यांचे जे आरोप आहेत ते योग्य आहेत. या संदर्भात तुम्ही काय सांगा? पहिली गोष्ट आता अशी आहे की आमच्या विरुद्ध जे लढत आले, वडिलांच्या विरुद्ध जे लढत आलेले डॉक्टर सतीश पाटील यांचे वडील देखील आमदार होते. मग ते आले, मग ते आमदार झाले, मंत्री झाले, मग त्याला पण आपल्याला घराणेशाही म्हणावं लागेल. आणि घराणेशाही वगैरे असं काही नसतं, ते सगळं लोकांच्या हातात आहे. जर आपण आज इलेक्शनमध्ये उभं राहिलो, लोकांनी मला निवडून दिलं, तो लोकांनी मला ॲक्सेप्ट केलं. जर माझा पराभव केला तर आपण असं म्हणू की घराणेशाहीला लोकांनी नाकारलं. केलेले कामं आणि तुमचा स्वभाव आणि तुमची वागणूक कशी आहे याच्यावर लोक निवडून देतील. जनतेच्या न्यायालयात जो निर्णय होईल तो आम्हाला सगळ्यांना मान्य करावाच लागेल. नक्कीच विकास कामांचा सातत्यानं आपल्याकडनं उल्लेख केला जातोय. आतापर्यंत काय विकास कामं झालेत, म्हणजे विकास कामांची व्याख्या आपल्या नजरेत काय आहे आणि आगामी काळात तुमचं विजन काय? विकास कामांची व्याख्या आपण अशी मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून अशी करू नाही शकत, कारण की विकासाची संकल्पना ही खूप विस्तृत प्रमाणात आपल्याला करावी लागेल. एक रस्ते असतील, लोकांच्या मूलभूत सुविधा असतील, खेड्यापाड्यातल्या मूलभूत सुविधा असतील, शहरातल्या नागरी समस्या असतील. आता माझ्या पारोळा शहराचा जर विषय तुम्ही घेतला तर या शहरामध्ये जवळपास ब्रिटिश कालापासून असलेली पाईपलाईन होती. आज या शहरामध्ये 21 ते 22 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय. परंतु शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर
या शहरासाठी 58 कोटी रुपयाची पाईपलाईनची योजना मंजूर झाली. आज ती पाईपलाईन 90% पूर्ण झालेली आहे. ती पाईपलाईन पूर्ण झाल्यानंतर या शहराला दररोज पाणी पुरवठा होणार आहे. म्हणजे कुठे 21 दिवस, कुठे दररोज, हा हा मूळ फरक आहे. ही विकासाची संकल्पना आहे की महिला वर्गाला 21 दिवस पाणी येत नव्हतं, तर आज तुम्ही आमच्या शहरामध्ये फिरा, महिला वर्ग अक्षरशः परेशान झालेला आहे की केव्हा एकदाची पाईपलाईन पूर्ण होईल आणि आम्हाला दररोज पाणी मिळेल, अशी परिस्थिती आहे. तर विकासाची संकल्पना आपण असे एक स्पेसिफिक एका मुद्द्यावर नाही करू शकणार. ती सर्वंकष असावी लागते, सर्व बाजूने विकास व्हावा लागतो. आता शहरातलं विद्युतीकरण असेल, रस्ते असतील, आता आपण भूमिगत गटारींच्या दोन्ही शहरांमध्ये 100 कोटी रुपयाच्या भूमिगत गटारी मंजूर केलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचं विजन एकत्रित करून आपण विकासाची संकल्पना मांडू शकतो. आणि आज देखील पूर्ण विकास या मतदारसंघाचा झाला असं मी मानत नाही. या वडिलांच्या या कारकिर्दीमध्ये मतदारसंघातला मी असं म्हणेल की 50%च आपण विकास पूर्ण करू शकलो. कारण गेल्या कालखंडामध्ये या मतदारसंघाला मंत्रिपदे मिळाली, सत्ताधारी आमदार मिळाले, परंतु पाहिजे तेवढ्या प्रमाणात विकास झालेला नव्हता. आणि मी प्रचार करताना माझी एक टॅगलाईन असणार आहे की ज्या खेड्यामध्ये, ज्या शहरामध्ये मी जाणार आहे, आमच्या काळात जी कामं झालेली आहेत त्याच्यापेक्षा अधिक काम कोणत्या नेत्याने आणि पुढाऱ्याने केलं असेल तर तुमच्या गावात मी मत मागायला येणार नाही. सरळ सरळ आपली टॅगलाईन आहे की आमच्यापेक्षा जास्त विकास कोणी इथे केला असेल किंवा विकासाची कामं जास्त केली असेल असा दावा कोणी करत असेल तर या गावामध्ये मत मागायला येणार नाही. तर काय वाटतं आपल्याला, आपण ज्या दोन याच्यामध्ये मतदारसंघांमध्ये आहात, या दोन्हीही तालुक्याच्या राजकारणामध्ये आपण जर बघितलं तर असं एखादा गाव आहे की ज्या ठिकाणी तुम्ही विकास केला नाहीये, दुसरा कोणा विकास केलाय? एकही गाव नाही, हे मी दाव्याने सांगू शकतो. तर आगामी काळामध्ये आपण जर बघितलं तर म्हणजे ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुका ज्या मुद्द्यांवरती गाजल्या, खरं तर त्या मुद्द्यांवरती नको गाजायला हव्या होत्या. म्हणजे पुन्हा मी तुम्हाला त्याकडेच नेईल. एकनिष्ठ असेल, गद्दारी शब्दाचा प्रयोग असेल किंवा एक विचारधारेशी फारकत घेतलेली असेल, असे जे काही शब्दप्रयोग केले जात होते किंवा जे मुद्दे गाजवलेले होते तेच विधानसभेमध्ये देखील असेल, त्याला तुम्ही कशा पद्धतीनं उत्तरं देणार किंवा त्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघणार आहात? हे बघा, महाराष्ट्रात काय घडलं याच्यापेक्षा आता लोकसभेला सुद्धा आमच्या मतदारसंघात 25,000 मतांचा लीड हा युतीच्या उमेदवाराला आहे लोकसभेला. त्याच्यामुळे महाराष्ट्रात काय घडलं ते माझ्या मतदारसंघात लागून येणार. आता लोकसभेला या मतदारसंघातला स्थानिक उमेदवार महाविकास आघाडीकडून इलेक्शन लढत होते. ते स्थानिक असताना सुद्धा 25,000 मतांचा लीड हा शिवसेना भाजप युतीच्या उमेदवाराला मिळालेला आहे. त्याच्यामुळे ते मुद्दे या मतदारसंघात लागू होतील असं मला वाटत नाही. गेल्या वेळी आपण जर बघितलं तर 2019च्या निवडणुकीमध्ये शिवसेना अखंड होती, त्यामुळे विजय सुखकर झाला आपण असं म्हणू शकतो. पण यावेळी शिवसेनेमध्ये फूट पडली आहे, 2 वेगवेगळे गट तयार झालेत. तर त्या फुटीचा काही परिणाम या ठिकाणी होऊ शकतो का? जी लोक मुळात शिवसेनेत आधीपासून होती ती सगळी लोक आज आमच्या सोबत आहेतच. आज शिवसेना युबीटी मध्ये जी लोक आहेत त्यांनी 2019ला एका अपक्ष उमेदवाराचं काम केलेलं होतं. तीच लोक शिवसेना युबीटी मध्ये आज आहेत. त्यामुळे या मतदारसंघामध्ये शिवसेनेमध्ये फूट पडली किंवा अखंड शिवसेना राहिलेली नाही अशातला कुठलाही भाग नाही. उलट अखंड शिवसेना असताना जेवढी संघटना होती त्याच्यापेक्षा 1.5 पट 2 पट ही संघटना या 5 वर्षामध्ये वाढलेली आहे. या 5 वर्षात आमच्या पक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्कमिंग पण झालेलं आहे. खूप चांगली लोक आमच्या मतदारसंघात आपल्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांचा फायदा आम्हाला नक्कीच होईल आणि खूप जास्त मतांनी आम्ही सीट काढण्याचा आमचा प्रयत्न असेल. जर यदा कदाचित आपल्याला उमेदवारी मिळाली तर आपल्या पक्षांतर्गत जे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्यामध्ये नाराजी आपल्याला बघायला मिळू शकते, आणि जर नाराजी त्यांच्यामध्ये आली तर कसा आपण त्याचा सामना करा? नाराजी कशाबद्दल असेल? आपल्याकडे उमेदवारी येते आणि दुसरा कोणी जर इच्छुक असेल तर? म्हणजे या मतदारसंघात तर आमच्या पार्टीकडून दुसरा कोणी इच्छुक नाही आहे, त्याच्यामुळे नाराजीचा काही फारसा विषय येईल असं मला वाटत नाही. काय एकंदरीत आता सध्या तरी आपल्या डोळ्यासमोर विजन आहे की या गोष्टी प्रामुख्यानं आणि प्राधान्यानं मी सभागृहामध्ये मांडेल? सभागृहामध्ये काय मांडेल याच्यापेक्षा मी जे या 5-6 वर्षामध्ये मतदारसंघात फिरलो तर प्रकर्षाने मला एक गोष्ट जाणवली की तरुण आज एक वेगळ्या मार्गाने आपल्याला मार्गक्रमण करताना दिसतोय. पूर्वी राजकीय लोकांकडे बघण्याचा तरुणांचा दृष्टिकोन फारसा एवढा चांगला नव्हता, परंतु मला आज एक तरुणांमध्ये जेव्हा मी मतदारसंघात फिरतो एक पॉझिटिव्ह वेव्ह दिसते की चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीमागे तरुण उभे राहत आहेत. तर मी जेव्हा खेड्यांवरती किंवा कोणत्या ग्रामीण भागात जातो तेव्हा तरुण माझ्याकडे एक मागणी करतात की
माझ्या गावासाठी एक सुसज्ज व्यायामशाळा असली पाहिजे, विशेष करून अभ्यासिका असली पाहिजे आणि महिला बचत गटांसाठी आणि महिलांना काम करण्यासाठी एक ग्रामसंघाची इमारत असली पाहिजे. या मागण्या प्रकर्षाने माझ्या पुढे आल्या. तर भविष्यात जर मी आमदार झालो आणि लोकांनी मला निवडून दिलं तर ह्या 3 गोष्टी प्रत्येक गावामध्ये करण्याचा माझा मानस आहे. सुरुवात की एक अत्याधुनिक व्यायामशाळा प्रत्येक गावात, एक अभ्यासिका तरुण मुलांना अभ्यासासाठी आणि महिलांसाठी एक ग्रामसंघाची इमारत. या 3 गोष्टींना मी प्राधान्य देणार. विकास कामांचा जर आपण विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं झाली आहेत. तरुणांचा उल्लेख आपण केला, त्यामुळे प्रकर्षाने विचारायला आवडेल की तरुणांमध्ये जी मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढते यासाठी काय उपाययोजना असणार आहे? गेल्या कित्येक वर्षापासून पारोळा आणि एरंडोल MIDCचा प्रश्न रखडलेला होता. हे सरकार आल्यानंतर त्या दोन्ही गोष्टींना चालना मिळाली. आज पारोळ्याचा विषय थोडासा मागे राहिला आहे, कारण की जी जमीन त्यावेळेला MIDCने ॲक्वायर केलेली होती, की जी जमीन घेण्याचं ठरवलेलं होतं, त्या जमिनीला आज पाण्याचा इश्यू आहे. त्याच्यामुळे जमीन बदलवून घेण्याची हालचालीसुद्धा या पंचवार्षिकमध्ये आपण केल्या. परंतु एरंडोल तालुक्याची जी MIDC आहे तिचं सर्व प्रोसेस ही अंतिम टप्प्यात आलेली आहे. आता लवकरच तिथे लँड ॲक्विजिशन सुरू होणार आहे. म्हणजे येत्या काही दिवसामध्ये, म्हणजे वर्षभरात MIDCची सर्व प्रोसेस पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार. धन्यवाद सर, आम्हाला या संदर्भामध्ये अधिक माहिती दिल्याबद्दल. एरंडोल विधानसभाच्या आगामी काळामधील नेमकी काय विजन असणार आहे आणि त्याचे विकास कामांसंदर्भामध्ये नेमकी त्यांचं काय लक्ष आहे या संदर्भामध्ये आपण अमोल पाटील यांच्याशी चर्चा केली. हा व्हिडिओ तुम्हाला नेमकी कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुमची मतं देखील कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. वेळ झाली थांबण्याची, थांबूया तिथं. धन्यवाद.